इतरांना धमकावून ठाकरेंचं राजकारण यशस्वी होऊ शकत नाही, निशिकांत दुबेंचं वक्तव्य। ठाकरे गरिबांना मारतात, माहीमच्या मुस्लिमांना मारून दाखवा, दुबेंचं ठाकरे बंधूंना आव्हान। पटक पटक के मारेंगे या वक्तव्यावर खासदार निशिकांत दुबे ठाम, मुकेश अंबानी मराठीत बोलत नाहीत, त्यांना मारून दाखवा, दुबेंचं ठाकरे बंधूंना आव्हान। मराठी माणसांना 50% घरं मुंबईत मिळणार का, या मुद्द्यावरून शंभूराज देसाई आणि अनिल परब यांच्यात हमरी-तुमरी। विधान परिषदेत अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपली। शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते, परब यांची टीका, तू गद्दार कोणाला बोलतो, बाहेर ये तुला दाखवतो, देसाईंचं प्रत्युत्तर। द्राक्ष बागायतदारांच्या नुकसान भरपाईवरून विरोधकांनी कृषी मंत्र्यांना घेरलं। माणिकराव कोकाटे इन्शुरन्स कंपनीला पाठीशी घालतायत का, रोहित पाटलांचा सवाल। येत्या 15 दिवसात परभणीतील शेतकऱ्यांना मिळणार उर्वरित 18 कोटी रुपये। आमदार राजेश विटेकरांच्या लक्षवेधीवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं आश्वासन। पुरंदर हवेलीची माजी आमदार संजय जगताप भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। सासवड आणि जेजुरी येथील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी संजय जगताप यांना भेटून केली भाजपमध्ये प्रवेश करण्याची मागणी। समरजित घाटगे यांच्याकडून पक्षांतरासाठी चाचपणी। समरजित घाटगे यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस। आयकर विभागाकडून नोटीस आल्याची शिरसाट यांच्याकडून जाहीर कबुली। माझ्यावर कोणताही दबाव नाही, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं विधान। 2 निवडणुकी दरम्यान संपत्ती कशी वाढली याची माहिती मागवल्याची शिरसाट यांची माहिती। ठाकरे बंधूंनी एकत्र मनपा लढाव्यात असा लोकांचा दबाव। इंडिया मविया स्थानिक स्वराज्य संस्थेत गरजेचे नाहीत, मनपा निवडणुकीच्या स्थानिक मुद्द्यांवर त्या लढल्या जाव्यात, संजय राऊतांचं वक्तव्य। 75ची शाल अंगावर पडते, त्याचा अर्थ आता थांबावे असा असतो। मोरोपंत पिंगळेंच्या 75ची आठवण सांगत भागवतांचं सुतोवाच। 75 वर्ष पूर्ण झाल्यावर निवृत्तीचा संघाचा मोदींचाच नियम। अडवाणींसह वरिष्ठ नेत्यांवर निवृत्ती जबरदस्तीनं लादली। आरएसएस निवृत्तीचे संकेत मोदींना देतोय, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। दीपक केसरकर सावंतवाडीच्या मोती तलावावरील कावळा। माजी मंत्री दीपक केसरकरांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी। केंद्रातील अनेक बड्या नेत्यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। बोगस बियाण्यांच्या संदर्भात विधिमंडळात महत्त्वाची बैठक। 6 वाजता होणाऱ्या बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता। गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून जाहीर। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा। गणेशोत्सव हा राज्याचा गौरव आणि अभिमान असल्याचं शेलार यांचं प्रतिपादन। सह्याद्री ग्रुपचा ताबा आता मणिपाल ग्रुपकडे जाणार। मणिपाल हेल्थ एंटरप्राइजेसकडून 6400 कोटी डील। विधान भवनामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनापासून 50 फुटांवर कचऱ्याचं साम्राज्य। आमदार संजय गायकवाडांचा आमदार निवासातील राड्या प्रकरणी 38 तासांहून अधिक काळ लोटला तरी कारवाई नाही। सुप्रिया सुळेंकडून तक्रार दाखल केल्यानंतरही कारवाई न केल्यानं सवाल उपस्थित। मारहाण झालेला वेटर नाही, मॅनेजर होता, संजय गायकवाड यांचं वक्तव्य। टीका करणाऱ्यांना दाक्षिणात्य लोकांचा पुळका का, मारकुट्या संजय गायकवाड यांचा अजब दावा। दोषी आढळलं तर कोणत्याही कारवाईला सामोरं जायला तयार, संजय गायकवाड यांचं विधान। माझा मार्ग चुकीचा होता, मात्र मराठी माणसासाठी हा मार्ग घ्यावा लागला, गायकवाड यांचं स्पष्टीकरण। संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल होणार नाही, हे सरकार नेते पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार। आमदार रोहित पवारांची मारहाण प्रकरणावर टीका। आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द। निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अजंता कॅटरर्सचा परवाना रद्द। गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर योजना भ्रष्टाचाराचं कुरण झाल्याचं उघड। मादाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक वास्तव उजेडात। छत्रपती संभाजीनगरमधल्या इंग्रजी शाळांमधल्या गैरप्रकारांची ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून गंभीर दखल। सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार, तपासणी करणाऱ्यांनी दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा। शाळा योजनांसाठी मंजुरी देणाऱ्या फाईलमध्ये धक्कादायक वास्तव। मंजुरीसाठी फाईलमध्ये लावलेले फोटो बनावट असल्याचं उघड। कागदावर सर्व सुविधा असल्याचं दाखवत परवानगी मिळवल्याचं समोर। योजनांच्या नावाखाली सरकार केवळ भ्रष्टाचार करते, सरकारच्या अनेक योजनांत भ्रष्टाचार। आमदार रोहित पवारांचा आरोप।
जालन्यात धनगर विद्यार्थ्यांना यशवंतराव होळकर योजनेचा फटका. आरपी इंग्लिश शाळेच्या वसतिगृहात फलक लावण्यापुरताच मर्यादित सुविधा, मूलभूत सुविधा शून्य, निधीअभावी पूर्ण सुविधा देणं अशक्य, शाळेच्या संस्था चालकांची माहिती. मुंबईत विलेपार्लेतल्या जैन मंदिरावरची पाडकामाची कारवाई योग्यच, उच्च न्यायालयानेही लावली मोहर. पाडकामानंतरचे ढिगारे उचलण्याचा खर्चही ट्रस्टकडून घेण्याचे निर्देश. अहिल्यानगर ग्रामविकास मंत्रालयाच्या नावे बनावट शासन आदेश काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल. 5,33 विकास कामांसाठी बनावट अंदाजपत्रक, निविदा आणि आदेश वापरून कामं सुरू. कोतवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. धाराशिवच्या परंड्यात 4 वर्षांपासून गणित आणि विज्ञानाचे शिक्षक नसल्यानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद. संतप्त पालकांनी शाळेला टाळं ठोकलं. गळक्या बसमुळे चक्क छत्री उघडून बसमधून प्रवास. भंडारा जिल्ह्यातल्या तुमसरमधला प्रकार. पेणमध्ये पोलीस वसाहतीची अवस्था अत्यंत बिकट. कोणत्याही क्षणी वसाहत कोसळण्याची भीती. रहिवासी नागरिकांकडून भीती व्यक्त. कर्नाक उर्फ सिंदूर पुलाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. दक्षिण मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा सिंदूर पूल खुला. दक्षिण मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिमला जोडणारा कर्नाक उड्डाण पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला. या पुलाचं नाव बदलून आता सिंदूर पूल असं करण्यात आलं. नंदुरबारमध्ये 15 वर्ष उलटली तरी पुलाचं काम पूर्ण होईल. जीव धोक्यात घालून आदिवासी बांधवांनी काढावी लागली नदीतून वाट. प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह. बीडच्या पाटोदात जिल्हा परिषदेच्या शाळेची भिंत कोसळल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांना जाग. माझानं बातमी दाखवल्यानंतर शिक्षण विभागानं लक्ष देणार असल्याचं आश्वासन दिलं. शाळेत शाळा सोडल्याच्या दाखला देण्यावरून वाद. बहिणीचा दाखला काढण्यासाठी आलेल्या भावाकडून मुख्याध्यापकाला मारहाण. नागपूरच्या कामठी रमानगर ओव्हरब्रिजवर रोडचा काही भाग खचला. सततच्या पावसामुळे डांबरी रोडचा खालचा मातीचा भराव वाहून गेला. भंडारा शहरात वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 735 कोटी रुपये खर्च. मात्र 4 दिवसांच्या पावसामुळे महामार्गाच्या कडा कोसळल्या. कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून गडहिंग्लजमध्ये रास्ता रोको आंदोलन. राजू शेट्टींचा सहभाग. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांवर लादला जातोय, तो आम्ही होऊ देणार नाही. राजू शेट्टींचं विधान. मासिक पाळीच्या काळात शाळेत शिकणाऱ्या मुलींची विवस्त्र तपासणी. शहापूरच्या एका खासगी शाळेतला धक्कादायक प्रकार. शहापुरातली घटना म्हणजे आत्मसन्मानावर घाव घालणारं कृत्य. चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. अशा घटना खपून घेणार नसल्याचाही इशारा. नाशिक जिल्हा परिषदेतील महिला छळ प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल. परिषदेच्या विशाखा समितीकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती. सांगलीतल्या आटपाडीत अत्याचारानंतर मुलीची आत्महत्या. 4 आरोपींपैकी 3घांना अटक. 4था आरोपी हॉस्पिटलमध्ये. 4 चाकी 300 फूट खोल दरीत कोसळली. सडा वाघापूरच्या उलट्या धबधब्याजवळच्या गुजरवाडीतली घटना. मोकाट गाईचा बालकावर जीवघेणा हल्ला. घटनेत बालक गंभीर जखमी. जळगाव जिल्ह्याच्या 40गाव मधली घटना. नागपूरच्या पिवळ्या नदीच्या पुरात एका झोपडपट्टीतील 2 लहान मुलांसह 4 सदस्यांचे कुटुंब पाण्याखाली अडकलं होतं. या कुटुंबाचं स्थानिकांच्या मदतीने प्राण वाचवण्यात आले. रत्नागिरीतील मालेश्वर धबधबा प्रवाहित. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. बीड जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाची संततधार. बीड शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. यवतमाळ शहराची तहान भागवणाऱ्या निळोणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं यवतमाळकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला. नांदेडच्या माहूर तालुक्यातल्या वझरा गावातील धबधबा प्रवाहित. तीर्थक्षेत्र माहूरला येणाऱ्या भाविकांना रेणुका मातेच्या दर्शनासोबतच धबधब्याचा आणि पर्यटनाचा आनंदही घेता येणार. सोलापूरच्या उजनी धरणातून 16,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग वाढवला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांपैकी मोडकसागर ओसंडून वाहतोय. या तलावाचा एक दरवाजा 1 फुटानं उघडण्यात आला. विदर्भात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण. जनजीवन विस्कळीत. चंद्रपूर जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्र प्रभावित. गोसेखुर्द विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. भंडाऱ्यात 3 दिवसाच्या अतिवृष्टीनं भात पीक पाण्याखाली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान.
वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतीला फटका. चांदकी गावाजवळ पूल पाण्याखाली गेल्यानं शेतीचं नुकसान. वर्ध्यात पावसामुळे 93 घरं आणि गोठ्यांची पडझड. नदीकाठावर असलेली शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली. मागील 3 दिवसात पावसामुळे पिकांना फटका. यवतमाळ जिल्ह्यात 75 ते 80% लागवड झाली, मात्र पावसामुळे उर्वरित लागवड खोळंबली. मुसळधार पावसाचा नागपूरला फटका. नाग नदीची सुरक्षा भिंत अनेक ठिकाणी तुटली. बीडच्या परळी परिसरात पाऊस पडला नसल्यानं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या. शेतकऱ्यांकडून हजारो रुपयांच्या बियाणांची खरेदी, मात्र पाऊस नसल्यानं बियाणं घरातच ठेवण्याची वेळ. अहिल्यानगरमधील विठ्ठल भक्ताकडून 1,10,00,000 रुपयांचं चांदीचं महाद्वार विठ्ठलाला अर्पण. तब्बल 87 किलो असणाऱ्या या महाद्वाराला बनवण्यासाठी तब्बल 3 महिने लागले. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये भक्तांची अलोट गर्दी. स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांची जवळपास 2 किलोमीटरपर्यंत रांग. गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांसाठी स्वामी समर्थ मंदिरात महाप्रसादाची सोय. आज एका दिवसात 1 लाखाहून अधिक भाविकांच्या महाप्रसादाची सोय. गुरुपौर्णिमेनिमित्त विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावात भाविकांची गर्दी. संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची रीघ. गुरुपौर्णिमेनिमित्त पुण्यातील दत्त मंदिरात सकाळपासूनच गर्दी. दत्तगुरूंना 52 किलो सोनं परिधान. पुण्यात भारतातील एकमेव त्रिशुंड मयुरेश्वर गणपतीचं मंदिर. या मंदिराच्या तळघरात तळपतगिरी गोसावी यांचं मंदिर आहे, जे फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच उघडण्यात येतं. या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी रीघ. शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात सध्या 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव. गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईंच्या चरणी भाविकांची मोठी गर्दी. शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी 3 ते 4 किलोमीटरपर्यंत रांग. नगर मनमाड महामार्गावर भाविकांच्या लांबच लांब रांगा. गुरुपौर्णिमेनिमित्त साईंची शिर्डी दुमदुमली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी घेतलं दर्शन. कोल्हापूरच्या नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी. वाशिममध्ये प्रसिद्ध गुरुमंदिरात दत्तयाग, रुद्रयाग आणि व्यासपूजेचं विशेष आयोजन. गुरुपौर्णिमेनिमित्त मुंबईच्या दादरमधील स्वामी समर्थ मठात आकर्षक सजावट. भक्तांचीही मोठी गर्दी. उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात विशेष भस्म आरती. मंदिराला आकर्षक पद्धतीनं सजावट. भक्तांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. जळगाव जिल्ह्यातील महर्षी व्यास मंदिरात आकर्षक सजावट. गुरु मानल्या जाणाऱ्या व्यास ऋषींच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी. शिवसेना ठाकरे सेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक. विठ्ठल मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त गोपाळकाला संपन्न. विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यात मानाच्या 10 पालख्यांच्या पादुकांचा संत भेटीचा सोहळा. सोलापुरात गोपाळपूरमध्ये पारंपरिक गोपाळकाल्यानं आषाढी सोहळ्याची सांगता. या ठिकाणी भाविकांना एकमेकांना दही वाटून दूध काला हा उत्सव साजरा करण्यात आला. बच्चू कडू यांची 7/12 कोरा ही पदयात्रा यवतमाळच्या तिवरी इथे रात्री पोहोचणार. बच्चू कडू यांनी पदयात्रेत शेतकऱ्यांना आणलेल्या छकडा हाकला. राजधानी दिल्लीत 4.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का. दिल्ली, नोएडा, गाझियाबादमध्ये भूकंपाचे मोठे धक्के. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.